तुम्हाला सुद्धा दिवसभर थकवा, अशक्तपणा जाणवतं का? तर प्रोटीन, फायबर, आयरनने भरपूर असलेली ही रेसिपी सेव्ह आणि शेअर नक्की करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1 कप मूग घेतले आहेत. मूग स्वच्छ धुवून घ्यायचे, नंतर कोरड्या कपड्यावर निथळून घ्यायचे आणि पुसून घ्यायचे आहेत. मूग आपल्याला हलकेसे 3 ते 4 मिनिट भाजून घ्यायचे आहे. त्याचा कोरडेपणा गेला आहे. आता यांना थंड करायला ठेवून देऊया. चमचाभर तुपामध्ये काही ड्रायफ्रुट्स आणि सीड्स भाजून घेतलेले आहे. आता यांना काढून घेऊया. मूग सुद्धा थंड झालेले आहेत. मिक्सरमध्ये छान बारीक असं फिरवून घेतलेलं आहे. 1 मोठा चमचा भरून तूप घेतलं, त्यामध्ये मुगाचं पीठ घालायचं आणि 7 ते 8 मिनिट छान खमंग वास येऊपर्यंत भाजून घ्यायचा. ड्रायफ्रुट्स आणि सीड्स मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचे आहेत. पुन्हा कढईमध्ये चमचाभर तूप घातलं, अर्धा कप गूळ घालायचा आहे. गूळ आपल्याला फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे. याचा पाक वगैरे करायचा नाही. मेल्ट झालेला गूळ, ड्रायफ्रुट्सची पावडर, विलायची पावडर घालून सुरुवातीला चमच्याने एकत्र करून घ्यायचं आणि नंतर हाताने छान एकत्र करून घ्यायचं आहे. इथे आपले अगदी पौष्टिक, झटपट हिरव्या मुगाचे लाडू तयार आहेत. हे लाडू पचनास हलके असून त्वरित ऊर्जा निर्माण करतात. हाडांच्या बळकटीसाठी आणि कंबरदुखीच्या त्रासातून आराम मिळवण्यासाठी अगदी उत्तम आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की बनवा. माझ्या मुलीला तर हे लाडू खूपच आवडले.